कोकणा जो आहे चिखली जिल्हा परिषद. तर काय काय नाव तुमचं? सुनील सोहनलाल झिंगरे. तर किती एकराला मका आहे? माझा इथं 2.25 एकराला. 2.25 एकर. गेलो होतो तर आता तिकीट पाहिजे तर 7-12 पाहिजे तर नक्षे पाहिजे तर ऑनलाईन पाहिजे तसं लावला. बघा सर मित्रांनो 74/1 गट नंबर हा जमीदारी तलाक कोकणा या ठिकाणी तुमची शेती आहे. तर हा पहिला वर्ष आहे की दुसरा? पहिला वर्ष आहे माझा मका लागला. आता हे जसं नुकसान होतात हे देण्यासाठी फॉरेस्ट विभाग टाळाटाळ करत आहे. तर आता तुमची म्हणजे तुम्ही काय म्हणाल वन विभागाला ते सांगा. वन विभागाला एक सोडून 10 सांगून झाले, कोणी चौकशीला येत नाही आणि जनावरांले मारता काऊन म्हणून फक्त आमच्यावर प्रेशर टाकत आहेत. म्हणजे हा बरोबर आहे. काय मित्रांनो इथं एक मजेची गोष्ट आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर कोणी येत नाही आणि जनावर कळगर एखादा जनावर मेला किंवा एखाद्या बरोबर येतात, करंट लावला असेल किंवा अन्य मार्गाने फासे लावून अगर मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कोणी कुठूनही खबरी नगर न्यूज दिलं हे अमुक ठिकाणी डुक्कर मारलेला आहे, हे तुरंत आपल्या गाड्या घोड्यात कापा घेऊन. माझी विनंती आहे वन विभाग साहेब तुम्हाला, तुम्ही माझी बाईट जोपर्यंत ऐकत आहात माझी विनंती राहील की वन विभाग यांनी जसं शेतकऱ्यांनी फोन केलं यांच्या मक्याचं नुकसान झालेलं आहे तुरंत स्पॉटवर येऊन तुम्हाला जेव्हा माहित होते. मी खजरी गावातील सळा अर्जुनी तालुका जिल्हा गोंदिया या ठिकाणी आणि या शेतकऱ्यांनी मक्याचं पीक लावलं होतं आणि या ठिकाणी जे डुकर आहे नुकसान केलेलं आहे. मी प्रत्यक्ष या शेतामध्ये आलेलो आहो. काय नाव तुमचं? कमलाकर गुदा कपते. तर किती एकरामध्ये आहे तुमचा मका? 1.5 एकर मध्ये. 1.5 एकर मध्ये मका. तर हे केव्हा नुकसान केलं? डुकर केव्हा आले होते डुकर? कालपासून. तर हे आपले शेतकरी आहेत. आता बिचारे अल्पभूधारक आहे, 4 एकराच्या वर शेती नाही, 1.5-2 एकराचे शेतकरी. चितळ किती, हरणा किती, डुकरा किती? तुम्ही आज आम्हाला आकडा सांगा की तुमच्या वनामध्ये किती रानडुकरा आहेत, किती हरणी आहेत, किती बंदरा आहेत. अगोदर बंदराचा त्रास. तर आता काय शेवटचं तुम्ही काय म्हणाल? शेवटचं काय आता फॉरेस्ट वाले लक्ष देत नसल्यामुळे आता रात्रभर जागावं लागते आणि आले डुकर तर बघावं लागते. तर नेऊन चाललो पालकमंत्री आणि बडोले साहेबांकडे. बडोले साहेबांना काय विनंती करा? बडोले साहेबांनी जर आमच्या शेतीची चौकशी करून आम्हाला जर नुकसान भरपाई दिली तर आम्ही देव मानू आणि त्यांचा गवगवा करू, त्यांचा सत्कार सुद्धा करू. शिकारी असेल त्यांच्यावर गुन्हा नोंद करून गाड्या डग्गे भरून, परंतु एखाद्या शेतकऱ्याने माझं नुकसान झालेलं आहे अर्ध्या एकराचं, फोन उचलला तरी फक्त 7-12 द्या, त्याच्यावर नोंद आहे का? प्रत्यक्षात यायला पाहिजे. तर असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न मार्गी लावून कलेक्टर साहेब गोंदिया यांना विनंती राहील, SDO कार्यालय मोरगावजनी, की त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा जो आहे मका पिकाची लागवड कमी पाण्यामध्ये कमी व्होल्टेज जंगलामध्ये उगवलं आणि तिथं डुकरांना किंवा जे आहे त्यांना अगर हे केलं तर हा प्रश्न मिटू शकतो. तर असा हा मक्याचा हा गोळवा किती दिवस टिकेल हा सांगता येत नाही. 2025ला हे मका बोतली या गावातून किंवा परिसरामध्ये हजारो एकरमध्ये घेतलेला आहे. हा गोळवा किती दिवस चालतो हे सांगेल. का नाव आहे तुमचं? धनराज गहाणे. तर तुमची बी लागून आहे. तर किती एकराचं नुकसान म्हणजे किती नुकसान झालं? किती हजाराचं नुकसान? आता तरी कमीत कमी 25-30 हजाराचं नुकसान झालं. 25-30 हजाराचा? हा. तर तुम्ही मला 15 दिवस अगोदर आपण भेटलो होतो, गोटेफोडे साहेब, बेलकर साहेब. तर त्यावेळेस पासून तुम्ही काही प्रयत्न केला असेल ना? प्रयत्न ना. हेच समस्या आहे. शेतकरी उगवतो सोनं, परंतु अधिकारी आता वन विभागवाल्यांनी हे गेले होते, पटवारी लोक भेटत नाही. पटवारी लोक भेटत नाही. तुम्ही कोणत्या ऑफिसला गेलत्या? खजरीच्या नाही, कोमाऱ्याला गेलत्या. त्याच्यानंतर डब्याला काहीतरी गेले होते. डब्याला नाही गेलो मी. मग पटवाड्याला त्यांना सांगलं का नाही, त्या पटवाड्याकडे जाऊ 2-3 वेळ गेलो, सोडून दिलो. नाव सोडून दिले. परंतु आपला मेहनत करून हे कसं तरी आपला शेतीमधून उपजीविका करून हे आपलं एक उत्पन्न वाढवण्याचा साधन. वन विभागवाले या ठिकाणी येत नाही आणि लक्ष नाही. आता या शेतकऱ्यांचा युवा आहे, शिकलेला आहे, तर अशा लोकांना जसं वन विभागामार्फत जेवढी सुविधा भेटायला पाहिजे, जसं हे यांनी फोन केला असेल तर वन विभागाला यायला तयार नाही. ते म्हणतात की ऑनलाईन पाहिजे, डॉक्युमेंट लागेल, ते भेटेल ना. जे केल्या शेतकऱ्यांनी
त्यांच्या शेतामध्ये आणि हे जे सडक-अर्जुनी तालुक्यातील बोथली हे गाव आहे. बोथली गावामध्ये 200 एकरावर मक्याची लागवड केलेली आहे. तर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा बोथली गाव खजरी डोंगरगाव सडक-अर्जुनीवरून 5 किलोमीटर, गोंदियावरून 35 किलोमीटर. तर या गावामध्ये अगोदर भाताची शेती, उन्हाळी भात पीक घेतला जात होतं, परंतु कृषी डिपार्टमेंटनं कमी पाण्यामध्ये उत्पन्न देणारा कोणतं पीक असेल तर मका, त्या पद्धतीनं लोकांनी मका लावलेला. परंतु जसं धरतीला भूकंप लागतात, जमिनीला, गावाला, तसे परिसराला भूकंप, तसं या भागातील लोक लावलं खरं मका, परंतु रानडुक्कर आणि अनेक प्राण्यांच्या आणि हे बंदर, वानर यांच्यामुळे असं त्रास आहे की आता मका पुढच्या वर्षामध्ये लावा की नाही प्रश्न आहे. हे 24 धनंजय चव्हाण, गोंदिया. तर इथली एक समस्या आहे की मका पीक कमी पाण्यात होत असलं तरी जसं जंगलामध्ये जे जंगली प्राणी राहतात ते काय करतात की रात्रीला, सायंकाळला या ठिकाणी अतिक्रमण करून पूर्ण पिकाची नासधूस केली जाते. आम्ही अनेक तुमच्याबरोबर मुलाखती आम्ही या भागामध्ये दाखवणार आहोत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तर हा जो मक्याचा पीक आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की जसं वन विभाग फोन केल्यानंतर येत नाही, फक्त त्याचे जनावर एखाद्या माणसाने जर मारलं तर पूर्ण गाड्या भरून पूर्ण त्या शेतकरी असो, शिकारी असेल, त्यांच्यावर गुन्हा नोंद करून गाड्या डग्गे भरून, परंतु एखाद्या शेतकऱ्याने माझं नुकसान झालेलं आहे अर्ध्या एकराचं, फोन उचलला तरी फक्त सातबारे द्या, त्याच्यावर नोंद आहे का, प्रत्यक्ष द्यायला पाहिजे. तर असा हा प्रश्न आहे. तर वर्षी अगर या मक्याचं प्रमाण या परिसरामध्ये, या सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये किंवा या गोंदिया जिल्ह्यामध्ये कमी झालं तर सगळ्यात मी 24च्या माध्यमातून दोष देऊ कोणाला तर या वन विभागाला. हे वन विभागवाले अधिकारी स्वतःला एवढं अधिकारी समजतात, फोन उचलत नाही, नियम सांगतात, हे पाहिजे, लोकेशन पाहिजे, सगळं असं विविध. शेतकरी जातच नाही त्या कार्यालयामध्ये, गेलं तर रिटर्न येतात. तर असा प्रश्न आहे. तर माझी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला आणि वनमंत्री यांना हा प्रश्न मार्गी लावून कलेक्टर साहेब गोंदिया यांना विनंती राहील, SDO कार्यालय मोरगाव की त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा जो आहे मका पिकाची लागवड कमी पाण्यामध्ये, कमी व्होल्टेज, वीज दाबामध्ये पीक घेतले जाऊ शकतो. याला अगर असं जंगल्या प्राण्याची पर्यायी व्यवस्था सरकारनं जंगलामध्ये असं अगर हे जे मकाचे पीक आहे तर जंगलामध्ये उगवलं आणि तिथं डुकरांना किंवा जे आहे त्यांना अगर हे केलं तर हा प्रश्न मिटू शकतो. तर असा हा मक्याचा हा गोळवा किती दिवस टिकेल हा सांगता येत नाही. 2025ला हे मका बोथली या गावातून किंवा परिसरामध्ये हजारो एकरमध्ये घेतलेला आहे. हा गोळवा किती दिवस चालतो हे सांगेल 24 चव्हाण, गोंदिया.